तर गुड मॉर्निंग टू ऑल. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर हे पहा, आपण कशा पद्धतीने गणपती मंदिराचं काम केलं आहे. बॅक साईडला पूर्णपणे प्लायवूड लावून घेतले आहेत आपण, व गणपतीची मूर्ती ही बरोबर मध्यभागी ठेवली आहे आपल्या लाडक्या बाप्पाला. व त्याखाली ते मॅच पाहू शकता कशा पद्धतीने टाकला आहे. व हा आपण केला होता वट्टा, त्याला प्रॉपर कलरिंग केलं नाही आहे आपण, व ते लवकरच करणार आहोत. व ह्या साईडला जे ओपन दिसत आहेत पत्रे, या साईडला पण आपण फ्लायने पूर्णपणे पॅक करणार आहोत. व वरच्या साईडला देखील हे पहा, त्या साईडला पण मूर्ती पाहू शकता किती सुंदर आहे बाप्पाची. व हे रस्त्याला असल्या कारणामुळे येथे खूप धूळ येते. ते पहा, हे गेट करून घेतलं आहे आपण. याला 3 दरवाजे केले आहेत, एक मध्ये व 2 साईडला. साईडचे शक्यतो बंद असतात, पण हा मधला आपण ओपन करून आतमध्ये येतो. व हा अशा पद्धतीने पडदा पण लावला आहे आपण, जेणेकरून आतमध्ये धूळ यावी नाही म्हणून. तर कृष्णा पहा कशा रील्स पाहतोय खाली बसून. कृष्णा वर बस, हे बघ कृष्णा पाहत आहे रील्स. तर पाहू शकता खूप अप्रतिमाची मूर्ती आहे गणपती बाप्पाची. गणपतीची मूर्ती आपण कालच आणली आहे व उद्यापासून सर्व आपण पूजा वगैरे करणार आहे गणपती बाप्पाची. संध्याकाळी किंवा सकाळी 2 टाईम आपण आरती पण करणार आहोत. बॅक साईडला पूर्ण आपल्याला कलरिंग करायचं आहे. तर कमेंट करा तुम्ही कोणता कलर हा छान वाटेल. कृष्णा तुला काय वाटतं, कोणता कलर चांगला वाटेल सांग जरा. इथे बघ, कोणता कलर चांगला वाटेल, कलर कोणता चांगला वाटेल. पिवळा. पण मला वाटतं डार्क असा हा दिला तर ऑरेंज दिला तर अजून छान. ओके, तर कृष्णाला येलो कलर चांगला वाटतोय व मी ऑरेंज द्यावा असं म्हणतोय. पण बघू आता, अजून 2-3 जण आहेत, त्यांना आपण विचारून कन्फर्म करूयात, अध्यक्षाला बोलूयात व कसं काय होतं ते पाहूयात. तर ओके, तर आजच्या मिनी व्लॉगला आपण इथेच करूयात एंड. हे पहा मंदिर, खूप छान पद्धतीने काम करणार आहोत आपण, व तुम्हाला इथून पुढे सर्व अपडेट मिळत जाईल अक्षय मिनी व्लॉग 12 मध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.